नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। जय गजानन। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात चतुर्थी येते। गणपतीचं व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे। त्यानुसार उद्या 28 फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी आली आहे। या दिवशी श्री गणेशजीची पूजा सेवा केल्याने बुद्धी ज्ञान समृद्धी प्राप्त होते। खात्रीशीर उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमची कितीही कठीण इच्छा असली तरी या सेवेत ती पूर्ण होईल आणि तुमचे दारिद्र्य वाईट शक्तीचा नाश होईल। माघी चतुर्थी ही 28 फेब्रुवारी बुधवारी रोजी आहे। मान्यतेनुसार हे व्रत केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। 28 फेब्रुवारी रोजी तुम्हाला लवकर उठायचे आहे। बघा, उठून घरदार स्वच्छ करायचे आहे। अंघोळ करून आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे। ऐका, एका तामणात ती गणपतीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। पंचमृताने गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम गण गणपताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका चौरंगावर तुम्हाला लाल किंवा पिवळा कापड घ्यायचा आहे। तो चौरंगावर टाकून घ्यायचा आहे। त्यावर थोडासा अक्षदा टाकून गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला बाप्पाची पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यावर बाप्पाला जानवं सुद्धा अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला दुर्वा वाहून घ्यायचे आहेत आणि मोदकाचा प्रसाद दाखवून घ्यायचा आहे बाप्पाला। बघा, तुम्ही संकष्टी व्रत करत असाल किंवा नसाल, पण तुम्ही ही सेवा करून बाप्पाची कृपा आपल्या घरात आणू शकता। संकष्टी चतुर्थीचं फळ तुम्ही मिळवू शकता। हे 4 खात्रीनुसार उपाय तुम्ही करू शकता। असं नाही की तुम्हाला सर्वच उपाय करावे लागतील। तुमच्या अडचणीनुसार तुम्ही ही सेवा उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय आहे बघा, ज्यामध्ये तुम्हाला मेहनत करून यश मिळत नसेल आणि तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करून बाप्पाला यश मिळण्यासाठी गुळाचे मोदक अर्पण करायचे आहे। या साध्या सोप्या उपायाने तुम्हाला यश मिळणार आहे। हा उपाय तुम्ही गणपती बाप्पाला केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। आणि बघा, दुसरा उपाय आहे, आपल्या घरात दारिद्र्यता नकारात्मक शक्ती घालवायची असेल तर तुम्ही हा खात्रीशीर उपाय करा। ज्याने पती पत्नीतील वाद असतील, आई मुलातील भांडण असतील किंवा घरातील कलह दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे। हळद कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आशीर्वाद मागायचा आहे। शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणेशजीची कृपा आपल्यावर होणार आहे। बघा, तुम्हाला जर शमीचे झाड तुमच्या दारी नसेल किंवा तुम्हाला एक पान जरी मिळाले तर तुम्ही गणपतीच्या पूजेसमोर त्याची पूजा करू शकता। असे केल्याने आपल्यावर गणपती बाप्पाची नक्कीच कृपा होईल। बघा, आता आपण तिसरा उपाय ऐकणार आहोत। जर तुम्हाला जीवनात काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्ही सर्व जीवनातील समस्या दूर करण्यासाठी बाप्पाला 21 दुर्वा समर्पित करून 17 वेळा ओम गण गणपतये नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। हा साधा सोपा सरळ उपाय आहे। हा उपाय आहे सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी। तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला बाप्पाला थोडंसं कुंकू सिंदूर अर्पण करून त्यानंतर ते सिंदूर तुम्हाला तुमच्या डोक्याला लावायचं आहे आणि असे केल्याने तुम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळू शकता। व्हिडिओ आवडल्या लाईक करा।
आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. जय गजानन.